दिवसापूर्वी आपण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती, त्यामध्ये आपली आघाडी असल्यासंदर्भात बोलण्यात आलं होतं। आता काय नेमकं ठरलं? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये भाजप आणि मित्र पक्ष सोडून ज्या काही समविचारी संघटना आहेत, समविचारी पक्ष आहेत, यांच्यासोबत आपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आपण गेलो पाहिजे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले अधिकार, राईट्स ते घेऊन आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे काँग्रेसचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासोबत चर्चा केली। काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्यासोबत आमचं बोलणं झालं। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय सपकाळ साहेब या दोघांमध्ये युतीच्या संदर्भात चर्चा झाली। ज्यावेळेस काँग्रेस आणि वंचितची या ठिकाणी अधिकृत 3 दिवसापूर्वी घोषणा झाली की या ठिकाणी आमची युती काँग्रेस आणि वंचित सोबत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सीट शेअरिंगचा जो विषय आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितची युती या ठिकाणी अधिकृतरित्या घोषित केलेली आहे। आणि ती बोलणी करत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विश्वासात घेऊन ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे मेरिट आहे, ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे बेस आहे, मग तो नगरसेवकचा विषय असो, तो नगराध्यक्ष पदाचा विषय असो, तर या ठिकाणी घाटाखालच्या आणि घाटावरचा या सर्व जागेकरता आम्ही प्रदेश कमिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर राहुलजी बोंद्रे यांच्यासोबत आम्ही चर्चा केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आमची युती कायम आहे, आमची युती तुटलेली नाही आहे। प्रसार माध्यमामध्ये ज्या काही बातम्या व्हायरल होत आहे की काँग्रेसची आणि वंचितची युती तुटली, तर या ठिकाणी आमची युती तुटलेली नाही आहे। आम्ही काँग्रेससोबत आहोत आणि या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे, कारण की या ठिकाणी मागील काळामध्ये 2017 मध्ये आमच्या ताई नजमुनिसा मोहम्मद सज्जाद या भारिप बहुजन महासंघाच्या नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी विराजमान झालेल्या होत्या। त्यामुळे आमचा दावा आहे आणि बोलणी सुरू आहे। लवकरच या ठिकाणी पक्षाची भूमिका आपल्या समोर आम्ही विशद करू, एवढं आजच्या प्रसंगी बोलतो। आमचे उमेदवार विकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार जे आहेत लक्ष्मण प्रकाश यांनी देखील उमेदवारी दाखल केलेली आहे, वंचितकडून उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे। आता काय नेमकं बोलणी बाकी कधीपर्यंत? तेच बोललो ना तुम्हाला, जी विड्रॉलची तारीख आहे 21च्या आधी सगळ्या घडामोडी क्लिअर होऊन जातील। तुम्ही ठाम राहणार आहे की माघार घेणार? आम्ही तुम्हाला बोलताना तेच बोलू ना अगोदर की ज्या ज्या ठिकाणी मेरिट आहे, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बेस आहे, इथं आमचा स्टँडिंग नगराध्यक्ष आहे। अजून कुठल्या जागेची वाटाघाटी बाकी आहे? तुम्ही कुठल्या एका जागेवर दावा केलेला आहे? आग्रही पुणे संपूर्ण जिल्हा या ठिकाणी जळगाव करता आम्ही दावा केलेला आहे। आणखी काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी आता मला सध्याच्या परिस्थितीला बोलणं उचित वाटत नाही, पण या ठिकाणी मी मेरिट हा शब्द वापरला आहे की ज्या ठिकाणी मेरिट आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत राहणार आहे आणि बाकी पुढचा जो काही निर्णय आहे तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे। आजच्या प्रसंगी एवढं आम्ही बोलतो, थांबतो।